नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जानूमुळे मोडलं विश्वा व सईचं लग्न, तर विश्वाला करायचं आहे आता जानूसोबत लग्न. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर तुम्ही पाहिलंच असेल विश्वाच्या घरामध्ये पूर्णपणे आता त्यांच्या लग्नाची तयारी चाललेली असते आणि त्या सगळ्यामध्ये मात्र त्यांना जानू देखील मदत करत असते. पण बिचारा जानूला माहीत नसतं की तिच्या ह्या मदतीचा किती मोठा आता गैरअर्थ होणार आहे पुढे जाऊन, की तिला याच्याबद्दल थोडी देखील माहिती नसते आणि कल्पना देखील नसते. तर पुढे आता तुम्ही बघसालच की एकीकडे मात्र सई खूप खुश असते, कारण की सईला माहीत असतं की आता त्यांची एंगेजमेंट होणार आहे आणि त्यामध्ये खूप सारे लोक देखील बोलवायचे असतात. त्यासाठी मात्र विश्वाच्या बाबांना यादी बनवण्यासाठी आणि सगळ्या काही लोकांना बोलवण्यासाठी सगळी काही तयारी करण्यासाठी त्यांना जानू देखील मदत करत असते. पण त्यावेळेस मात्र जानूच्या लक्षात येतं की विश्वाचे बाबा त्यांच्या बहिणीला का बोलवत नाहीत, नेमकं काय झालंय, काय घडलं, हे सगळं काही शोधून काढायचं असतं जानूला. तर जानूला आता किचनमध्ये गेल्याच्या नंतर ललिता भेटते आणि ललिता सांगते की ह्या घरामध्ये कितीतरी वर्षानंतर पहिला एक आनंदाचा सणासारखा कोणता ना कोणता कार्यक्रम साजरा होतोय, त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाला कोणाचीच नजर नाही लागली पाहिजे आणि तू पण आमच्या कुटुंबाचा आता एक भाग आहे, लक्षात ठेव. त्याच्यामुळे आम्हाला काय आहे तुझ्या आयुष्यात हे सगळं खरं सत्य सांगून टाक. तर त्यावेळेस मात्र आता जानू देखील म्हणते की यांना सत्य सांगून टाकूया. पण मित्रांनो, जानूला माहीतच नसतं की मुळात जे काही विश्वाच्या बाबाची बहीण आहे ती नेमकी आहे कोण. कारण की तुम्हाला माहीतच आहे की विश्वाला देखील माहीत नसतं की या सगळ्याच्या पाठीमागे नेमकं काय सत्य आहे, कारण की त्याला अजूनपर्यंत जानूची भेटच झालेली नसते आणि येत्या गुरुवारी आता त्यांचा साखरपुडा होणार असतो. त्याच्यामुळे विश्वाला देखील धक्का बसलेला असतो. तर आता पुढे चक्क जानू ठरवते की ती विश्वासोबत बोलणार आणि सगळा काय प्रॉब्लेम सॉल्व आउट करणार. पण आता पुढे जानू ज्या प्रकारे विश्वासोबत बोलायला जाते तिथेच सगळा काही प्रॉब्लेम होऊन बसतो. कारण की जानू विश्वाला सत्य सांगायला जाते खरं, पण त्यावेळेस मात्र हे सगळं पाहून आणि जानू जिवंत आहे कळल्याच्या नंतर विश्वाच्या पायाखालची जमीन सरकते. विश्वाला कळतच नाही की नेमकं करावं काय, कारण की त्याला कळत नाही एकीकडे आनंद लग्नाचा मानाव की दुसरीकडे जानू जिवंत आहे ह्या गोष्टीचा आनंद मानाव. तर आता त्याला कळतं की त्याची जुनी मैत्रीण परत त्याच्या आयुष्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आता त्याला असं वाटतं की सईसोबत तर अजून माझं लग्न झालं नाही, त्याच्यामुळे मी जानूसोबत परत लग्न करू शकतो. आता मला ही संधी गमवायची नाही, तिच्यासमोर मला प्रेम व्यक्त करायचे, असे सगळे विचार आता विश्वाच्या मनामध्ये येतात. पण आता पुढे असं काय घडेल याबाबत तुम्ही देखील विचार केला नसेल. तर दुसरीकडे तुम्ही बघतच असाल की चक्क आता भावना कोणाचं देखील काय ना ऐकता सिद्धूला भेटण्यासाठी जेलमध्ये जात असते. कारण की तुम्हाला माहीतच आहे की भावनाला माहीत असतं की मी भेटल्याशिवाय सिद्धराज जेवणार देखील नाहीत आणि सिद्धू सेम तसंच करत असतो की सिद्धूने अजूनपर्यंत अन्नाचा कण देखील खाल्लेला नसतो. पण का खाल्ला नाही या सगळ्याच्या पाठीमागे तुम्हाला माहितीच आहे खूप मोठं रहस्य कारण आहे. कारण की त्याला एकाच गोष्टीची भीती वाटत असते की त्याने हा काही गुन्हा जो आहे तो कबूल केला आहे, त्याच्यामुळे भावना माझ्यावरती नाराज तर नसेल ना झाली, ती मला परत स्वीकार करेल का नाही, ती माझ्यावरती प्रेम करेल का नाही, हे नको तसले विचार सिद्धूच्या मनात येत असतात. आता तर भावना त्या ठिकाणी भेटण्यासाठी गेल्याच्या नंतर सिद्धू आणि भावनाची पुढे भेट होते. पण ही सगळी बातमी आता परत गाडे पाटलांच्या घरात कळते आणि गाडे पाटलांच्या घरात कळाल्याच्या नंतर परत खूप मोठा तमाशा होतो. कारण की तुम्ही आधीच पाहिलं असेल की संपतने अगोदरच वेंकीला किती मारहाण केली होती आणि त्याच्यानंतर आता परत हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर भावना सिद्धूला भेटायला गेली. ही बातमी आता आजीपर्यंत जाणार आणि आजी परत भावनाला खूप सारं काय बोलणार, हे तर चालूच राहतं असतं कायम. पण आता इकडे ज्यावेळेस मात्र भावना सिद्धूला भेटायला जाते त्यावेळेस म्हणते की तुम्ही काळजी करू नका, माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे यामध्ये जरी भावनाची चूक असेल तर पण भावनाने ज्या प्रकारे सिद्धराजची साथ दिली ती पण एकदम भारीच. कारण की तिला पण माहीत नव्हतं की पुढे जाऊन असं काय घडेल. तिने देखील याचा विचार देखील केला नव्हता की पुढे तिला देखील हे सगळं काय भोगावं लागेल आणि तिला स्वतःच्या नवऱ्याला असं आतमध्ये टाकून तिला थोडी आनंद भेटणार आहे. पण आता ह्या आजीला समजावणार कोण, कारण की आजीचं म्हणणं असतं की भावनामुळेच माझ्या सिद्धूवरती आज हे दिवस आले, तिच्यामुळेच हे सगळं काय घडलं. तर आता हे सगळं भावनाला देखील खूप दिवस हे सगळे टोमणे सहन करावे लागणार आहे. तर दुसरीकडे हा हरामखोर रवी एवढं सगळं काय कट कारस्थान आणि कांड करून अजूनपर्यंत आनंदात फिरत असतो. पण आता भावनाला त्याच्याविरुद्ध खूप भयानक आणि भक्कम असा पुरावा पुढे सापडताना तुम्हाला दिसेलच. आणि भावनाला कळतं की त्या ॲक्सिडेंटच्या पाठीमागे मुळात सिद्धराजचा हातच नव्हता, तर त्याच्या पाठीमागे दुसरंच कोणीतरी आहे, कारण की तो ट्रक ड्रायव्हर. तर सगळ्यात पहिल्यांदा आता त्या ट्रक ड्रायव्हरला शोधायचं असतं आणि त्याच ट्रक ड्रायव्हरने गॅरेज मालकाचा खून देखील केलेला असतो, तुम्हाला माहितीच आहे. आणि त्या सगळ्याच्या पाठीमागे परत आपला श्रीनिवासच परत सापडणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की श्रीनिवासने स्वतःच्या हाताने ती बॉडी जी काही जमिनीमध्ये गाडलेली असते त्यावेळेस मात्र पोलिसांनीच व्हिडिओ बनवला आहे आणि हे सगळं करायला कोणी सांगितलं, परत त्या रवीनेच. तर आता सगळं काय असं फिरून त्याच ठिकाणी येणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की दळवी कुटुंब एका संकटातून बाहेर जाणार असतं तर परत आता तेच त्याच संकटात परत अडकणार आहे. तर ह्या दळवी कुटुंबावरचं संकट काय आता लवकर संपत नाही. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्यांच्या पाठीमागे जशी पनवती लागावी
जावी तशीच काही ना काही पनवती लागलेलीच आहे. कारण की आता एकीकडे बिचारा सिद्धू अडकलाय, तर पुढे आता सिद्धूला सोडवण्याच्या नादामध्ये भावना आता परत खूप मोठी एक चूक करून बसणार आहे आणि त्यामध्ये स्वतःच्या वडिलांना अडकवून बसणार आहे. पण बिचारा त्यांची पण काही चूक नव्हती, पण तरी देखील आता सिद्धराजला सोडवण्यासाठी भावनाला पुरावे गोळा करणं हे साहजिकच असतं आणि ती तेच पुरावे गोळा करण्यासाठी इकडे तिकडे फिरत असते. त्यामधूनच आता पुढे तिला ट्रक ड्रायव्हर बाबत सगळी काय माहिती कळते. ती ट्रक ड्रायव्हरचा शोध घेते. पुढे तुम्ही बघसालच की ट्रक ड्रायव्हरला देखील अटक होते आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आता ट्रक ड्रायव्हरला देखील खरं सत्य सांगावंच लागतं कोर्टामध्ये. तर ट्रक ड्रायव्हर देखील आता रवीने पैसे दिले म्हणून मी हे सगळं काय केलं आणि श्रीकांत इनामदाराचा त्यानेच अपघात घडवून आणलेला असतो पैशामुळे, हे सगळं काय सत्य पुढे कबूल होईल. आणि त्याच वेळेस मात्र ह्या सुपर्णाचे डोळे देखील उघडतात आणि तिला कळतं की खरा गुन्हेगार तर तिचा नवराच होता. हे सगळं सत्य आता पुढे तुम्हाला बाहेर येताना दिसतं. पण आता भावनाला वाटतं की ही एक लढाई तिने जिंकली, पण परतच घडतं कारण की जे घडायला नको तेच परत होणार आहे. ज्यावेळेस मात्र ट्रक ड्रायव्हर सगळं काय सत्य सांगत असतो, त्याच्यानंतर पोलिसांकडे देखील एक व्हिडिओ असतो आणि त्यामधून आता रवीला सुटण्यासाठी रवीकडे ऑप्शन नसतो, तर रवी आता पोलिसांना तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवायला सांगतो. कारण की ट्रक ड्रायव्हरला ज्या माणसाने पाहिला होता ते म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की गॅरेज मालक, आणि गॅरेज मालकालाच मारून कोणी टाकलं तर आता श्रीनिवास दळवीने. तर आता ही सगळी केस परत बाहेर येणार आणि त्यामध्ये श्रीनिवास दळवी परत बिना काय न चूक करता परत त्यामध्ये अडकणार. बिचाऱ्याला तर काही माहीत देखील नव्हतं, पण आता पोलिसांमुळेच तो स्वतः फसणार आहे. तर दुसरीकडे तुम्हाला कळेल की आता ज्यावेळेस मात्र जानू आणि विश्वाची भेट होती, जानू सगळं काही विश्वाला सत्य सांगत असते की कशाप्रकारे जयंतने तिचा वापर केला, काय केलं, तिला कशाप्रकारे मारहाण केली, तिच्यावरती कसं प्रेशर दिलं, सगळं काय सांगत असते. तर इकडे दुसरीकडे तुम्हाला कळेलच की आता संतोष देखील जयंतला भेटायला जातो आणि सांगतो की सगळ्यांपासून सावध राहा, कारण की ह्या घरामध्ये सगळीच लोक असे आहेत ना की कधी काही देखील घडतंय, मलाच काय कळाना. कदाचित ती जानू तुला वाटतंय नाही तुला सोडून गेली तर ती कदाचित जिवंत पण असू शकते. तर हे सगळं कळाल्याच्या नंतर परत ह्या जयंतला परत झटका बसतो. जयंत म्हणतो की आता मी शांत बसणार नाही, कारण की जानूचा मला परत शोध घेतलाच पाहिजे, कारण की काही केलं तरी तिची बॉडी सापडली नाही तर मला तिचा शोध घेणं हे साहजिकच आहे. तर पुढे परत आता जयंत जानूचा शोध घ्यायच्या नादामध्ये आता त्याची आणि परत विश्वाची भेट होते आणि तिथून परत जोरदार भांडण सुरू होतं. पण त्याच्या अगोदर तुम्हाला माहितीच आहे की जानू आणि विश्वाची भेट झाल्याच्या नंतर जानू सगळं काय खरं सत्य सांगून टाकते. त्यावेळेस मात्र विश्वाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. पण आता मित्रांनो पुढे प्रश्न असा उभा राहतो की येत्या गुरुवारी आता विश्वाचा साखरपुडा असतो, परंतु त्यावेळेस मात्र तोच मुहूर्त आता विश्वाला आवडलेला नसतो आणि त्या मुहूर्ताच्या अगोदरच आता जानू आणि विश्वाची भेट होते आणि त्यावेळेस मात्र विश्वास डिसाईड करतो की आता त्याला सईसोबत लग्न करायचं नाही. पण बिचाऱ्या सईचं काय, तिची काय चूक आहे या सगळ्यामध्ये? तिला तर आनंदात विश्वासोबत लग्न करायचं, तिने एवढी सगळी स्वप्न बघितली, हे सगळं काय केलं, पण तिच्या सगळ्या काही स्वप्नांवरती आता पाणी ओतलं जाणार का? कारण की आता बिचाऱ्या विश्वाला असं वाटतं की जानू त्याच्या आयुष्यात परत आली, त्याला गमवायचं नाही आहे. आता तिला त्याच अवस्थेमध्ये स्वीकार करण्यासाठी देखील तयार राहतो. पण दुसरीकडे बिचाऱ्या सईचं काय, सईने एवढी स्वप्न याच्यासोबत पाहिली, त्याच्या प्रत्येक सुखा दुःखात सईने त्याची साथ दिली आणि सगळ्या कुटुंबाला सई आवडत देखील आहे. पण आता ह्या जानूमुळे परत जर ह्या दोघांमध्ये जर दुरावा आला तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. कारण की विश्वाची सुखी चाललेल्या आयुष्यामध्ये फुकट ह्या जानूमुळे परत त्याच्या आयुष्याची परत राखरांगोळी होऊन जाणार आहे. कारण की जर जानू जिवंत आहे हे कळाल्याच्या नंतर सईच्या मनात देखील खूप वाईट भावना निर्माण होतील. कारण की तिने अगोदरच विश्वाला सांगितलेलं असतं की तुझ्या कॉलेजच्या मैत्रिणीला विसरून जा, आता मी तुझी प्रायोरिटी आहे विश्वा आणि माझी देखील तूच आहे. तर मित्रांनो आता ह्या जानूमुळे आता पुढे विश्व आणि सईचं हे लग्न मोडू शकतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की विश्वाला जानूसोबतच लग्न करायचं आहे. तर तुमचं याबाबत काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ह्या रवीला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेट.